महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन बारामती या ठिकाणी झालेलं आहे आणि बारामती या ठिकाणी होत असताना प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासनाने जी काही यंत्रणा इथं राबवलेली आहे ही कशा स्वरूपाची आहे आपण या ठिकाणी पाहूया. नमस्ते सर. आज बारामतीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन होत आहे. या ठिकाणी प्रशासनाने केलेली व्यवस्था नेमकी कशा स्वरूपाची आहे? प्रशासनाने ज्या ठिकाणी शारदा प्रांगण या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, स्टेज उभारलेला आहे आणि महिलांसाठीची लाईन ही वेगळी केलेली आहे, बॅरिकेटिंग त्याला लावलेले आहेत, पुरुषांची लाईन वेगळी केलेली आहेत, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सिटीच्या बाजूने सर्व एक देशमुख चौक, महात्मा फुले चौक, त्याच्यानंतर या पुढचा जो आपला मोरगाव रोड त्या साईडला सगळं बॅरिकेटिंग केलेले आहे, तिकडे डायव्हर्जन केलेत. सिटीच्या बाहेरची वाहतूक आहे, सिटीच्या बाहेरून जाणार आहे. सिटीच्या आतमध्ये फक्त पालखीची जी लोकांची जे पालखीमध्ये जे दिंड्या आहेत त्यांचे जे वाहनं आहेत त्यांनाच फक्त आपण आतमध्ये एंट्री देतो आहे. बाकी त्यामुळे सुरळीत लोक जवळजवळ 40 ते 50 हजार जनसमुदाय आहे दिंडीमधील वारकऱ्यांचा आणि एकदम प्रशासनाने नगर परिषदेने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त हा सर्व पॉईंटला लावलेला आहे. त्यामुळं आत पालखी मार्गावरती कुठलीही वाहनं आम्ही सोडू. याच्यामध्ये वारकऱ्यांनी कोणती सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे? पालखी वारकऱ्यांनी जवळची जी त्यांच्याकडे जे मौल्यवान वस्तू असतील किंवा त्याचे बॅग असेल, मोबाईल आहेत, काय करतात मग पालखी हातपाय तोंड धुवायला जातात आणि त्या ठिकाणी झोपतात वगैरे. त्या ठिकाणी मोबाईल आहे त्यांनी आपले जवळ बाळगले पाहिजेत, कारण का ते झोपल्यानंतर ते काही गोट्या चोरी करणारे असतात, त्यांनी तिथून चोऱ्या करू नये. त्यासाठी आपलं एक पथकसुद्धा नेमलेलं आहे आपण, पोलिसांचं सिव्हिल ड्रेसमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचा आम्ही शोध घेतो आहे. आम्ही असे 2 ठिकाणी आम्ही संशयित ताब्यातसुद्धा घेतलेले आहेत. फक्त आम्हाला एवढीच विनंती आहे वारकऱ्यांना की त्यांनी त्यांच्या वस्तू ज्या आहेत ते स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित जवळ व्यवस्थित बाळगाव्यात. प्रत्येकाच्या हृदयातील पांडुरंग, जसं आपण पाहतो की पोलीस प्रशासनामध्ये जो काही पांडुरंग आहे त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी मांडलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहतो की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये दाखल झालेली आहे आणि याच ठिकाणी जी काही यंत्रणा आहे परिपूर्ण कार्यरत आहे. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं सुख, समाधान आणि सुरक्षेची जबाबदारी हे पोलीस प्रशासन पार पाडत.